अखिल कोटी ब्रह्मांड नायक नावलय पांडुरंग परमात्मा, चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती मुक्ताई, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु मोठे बाबा, सद्गुरु मुकुंद महाराज, सगळे संत सगळे देव यांच्या आशीर्वादाने इथं जमलेले सज्जन श्रोते, भक्तिमती माता, अबाल वृद्ध यांच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि त्याच्यामध्ये ही शिव महापुराणाची पर्वणी, त्याचा आजचा आपला 4था दिवस आहे. कथा ज्या दिवशी चालू झाली तो दिवस 8वा आणि हा 4था दिवस 8वा. हे 3 दिवस कसे गेले कोणाला समजलं नाही. कारण असं म्हणतात की सुखाचे दिवस हे लवकर जातात, दुःखाची रात्र काही निघत नाही. हे अध्यात्म, हे चैतन्य आता लगेच 2 वाजतील, लगेच तुम्ही ब्रेक करून आले का लगेच 4 वाजतील. मग हा जो वेळ आहे हा वेळ का लवकर जातो? याच्यामध्ये आत्मचिंतन करत असताना परमात्मा रूपी जो अंश आहे आपल्यामध्ये तो जागा झालेला असतो. हे मंगलमय वातावरण, हे चैतन्य, असं तुम्ही एखाद्या लग्नाच्या मंडपामध्ये 2 घंटे बसून पहा, तुम्हाला भन भन व्हायला लागते. असं वाटते का लग्न लावतो कवा आपण निघतो. पण जे नाईला जाणं ज्याला थांबणंच पडते त्याचे चेहरे पहा तुम्ही, म्हणजे त्याला घरी जाता बी येत नाही, कारण ते जवळचे पाहुणे असतात. असं पयावसं वाटतं तिथून. म्हणजे याच्यातून संसारामध्ये कोणतीही गोष्ट फार काळ आपल्याला आनंद देऊ शकत नाही. एखाद्याला समजा एखादी व्यक्ती आवडली, फोनवर तो बोलायला लागला, किती तास बोलेल बोलून बोलून, 1 तास 2 तास 3 तास 4 तास. मग ती तिकडनं म्हणेन रिकाम पण ठेवणं आता किती कामे करतो. मग ते आपल्याला आपली लायकी काढल्यासारखं होते. समजा आपल्याला एखाद्या बाईला असं वाटतं की आपल्याला नातू झाला पाहिजे, झाला तिला नातू, तिने नातू मांडीवर घेतला, त्या नातवाचे मुके किती वेळ घेऊ शकते ती आजी? 1 तास 2 तास 3 तास. एखाद्याला पिक्चर पाहायला खूप आवडतो, किती पिक्चर पाहणार? 4 घंटे 5 घंटे 10 घंटे. एखाद्याला गोड खायला आवडतं, किती खाणार? म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या संसारामध्ये, थोड्या काळाच्या नंतर त्या गोष्टीला वीट असतो. दरवर्षी एखादं गाणं निघतं बँड मध्ये, पण या वर्षी निघालेलं गाणं पुढल्या वर्षी बँड वाला वाजवत नाही. का नाही वाजवत? कारण ते गाणं जुनं झालं म्हणता लोक. काय म्हणता लोक? तो पिक्चर जुना झाला, ते गाणं जुनं झालं. पण 750 वर्षापूर्वी कैवल्य साम्राज्य माऊली ज्ञानोबारायांनी अभंग लिहिला, अजूनही जुना झालेला नाही. किती गोड वाटतो. अरे रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख
कधी तुम्हाला कानाला ऐकायला असं वाईट वाटलं? तुम्हाला एक सांगू, संतांचं महत्व किती आहे. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, ही संत भूमी आहे आणि त्याच्या पायी आपल्याला परमार्थ समजला, म्हणून संतांचं वर्णन झालं पाहिजे. भीमसेन जोशी नावाचे एक गायक होते, खूप मोठे, जुन्या काळामध्ये. ओळखता का तुम्ही त्यांना? भीमसेन जोशी. भीमसेन जोशी नावाचा गायक माणूस मरून गेला, पण त्याचा कंठ अमर झाला. कंठ काऊन अमर झाला? कारण त्या कंठानं संतांचे अभंग म्हटले होते. मग संतांचे अभंग कंठात धरले की तो कंठ अमर होऊ शकतो. तर मग विचार करा, त्याचे कानानं जर आपण ऐकलं तर आपण अमर होऊ शकत नाही का? हे ग्रंथ माणसाला अमर करण्यासाठी येते. या देहाकडे दुर्लक्ष करा. तरुणपणामध्ये ते खूप छान असतं. मला माफ करा, डुकराचं पिल्लू पाहिलं तुम्ही ना? लहानपणी डुकराचं पिल्लू पहा, असं वाटते किती प्रेम करा, किती जवळ घ्या, एकदम छान दिसते ते लहान लहान पिल्लू, एकदम कोरं गोमट दिसते ते. 10 वर्षाचं झालं की जा त्याच्याजवळ. मला मुद्दा एक सांगायचा आहे, या संसारामध्ये प्रत्येक गोष्टीला वीट आहे, प्रत्येक गोष्टीला कंटाळा आहे. पण या कंटाळाच्या पलीकडे जर कुठलं क्षेत्र असेल तर ते अध्यात्म आहे. गेल्या 1000 वर्षापासून तुम्ही कथा कीर्तनाची परंपरा बघतायत, पण वीट नाही आला. आणि मग जिथं वीट येत नाही माणसाने तिथं गेलं पाहिजे. पण लोक जिथं वीट आहे त्या विटाळातच फसतात. आणि अजून हेच लोक म्हणतात, महाराज आमची खूप इच्छा आहे पण आम्हाला का नाही, ते आता आम्ही फसून गेलेलो आहे. खरंच फसलेत तुम्ही, खरंच फसले. आणि याच्यातून तुम्ही बाहेर निघू शकत नाही. कोणत्याही माणसाला विचारलं कसं काय चालू आहे, हा सांगा ना, कसं काय चालू आहे? बरं चालू आहे. बरं चालू आहे का ठीक चालू आहे? हा, बरं म्हणजे बरं चालू आहे हे तोंडातून आपोआप निघतं, कारण ते बरं नसतंच. काही शब्दांचे लग्न झालेले आहेत. कसं काय महाराज? भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण, नम्र. एक शब्द आला की दुसरा आपोआप येतो, त्याला आण्याची गरज नाही पडत. आणि म्हणून आपण सुद्धा काही शब्दांची जोडी आपल्या कंठामध्ये जर मिरवली ना, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, त्याने काय होईल? तेणे चुके फेरा गर्भवास. तरुणपणामध्ये अंगात ताकद असेल, दिसायला तुम्ही छान असाल, पण जेव्हा ती अंगातली ताकद चालली जाईल, जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील आणि जेव्हा या चामडीचं सगळं सौंदर्य निघून जाईल, तेव्हा आपलं कोण आहे? तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे? आणि मग तो सांगतो गीतेमध्ये, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. अर्जुना, अंतकाळात जर माझं नामचिंतन केलं ना तर मी मुक्ती देतो. मग काही लोकांचा असा प्रश्न होता की अंतकाळात जर देवाचं नाव घेतलं की देव मुक्ती देतो. आयुष्यामध्ये जे पाप केलेले आहे त्या पापांचा नाश होतो, पण पापी माणसाच्या तोंडात मरताना परमात्म्याचं नामचिंतन येत नाही किंवा तो येऊ देत नाही. मग काय येऊ देत नाही? याच्या अनेक कारण आहेत. मग आता आपल्या ग्रंथाच्या कथेची जी सुरुवात आहे ही जरा प्रवेश लक्ष देऊन ऐका. काल कोणती जागी पाहिली तुम्ही ना? गणपती बाप्पांचं लग्न. लोक जन्म करता मग लग्न लावता. मी ना पहिले लग्न लावलं, आता जन्माला घालू आपण. आपला कारभार असा फिटिंगच उलटी आहे आपली. आपला मुद्दा इथं संपला होता. मेन मुद्दा, माता सतीने देहांत केलं आणि ते प्रेत घेऊन येत असताना 52 तुकडे पडले, 52 शक्तिपीठांची निर्मिती झाली. आणि भोले बाबा पत्नीच्या विरहामुळे, दुःखामुळे गुफेमध्ये तपश्चर्या करायला चालले गेले. इथपर्यंत आपली मेजर कथा आलेली होती. पुढे काय झालं? एक नंबर कथा आहे. नंदी भगवान बाहेर उभे आहेत. का उभे? मी तुम्हाला काल सांगितलं की नंदी का उभा आहे बाहेर. आता भोले बाबा तपश्चर्येला चालले गेले म्हणजे काय झालं महाराज? मरणाचं सत्र थांबलं. कारण मरणाचं डिपार्टमेंट कोणाकडे आहे? एखादा समजा तहसीलदार जर चालला गेला तर त्याच्या सहीशिवाय कितीतरी कामं पेंडिंग पडतात. म्हणजे डिपार्टमेंटचा व्यक्ती हजर पाहिजे.
आता एक कथा ठेवणारे तुम्ही, मला ट्रस्टी माहित नाही तर मी सगळे ट्रस्टी समोर बसवतो. आता यात अध्यक्ष समजा हे बसेल आहे मग त्याच्या बाई तुमचं झाकलं गेलं सगळं. आमच्या गावात एक महाराज बोलले होते किंवा जेव्हा सप्ताह होतो, पारायण होतो, तर 10 ट्रस्टीपैकी 7 ट्रस्टी हजर पाहिजे. का हजर पाहिजे? कारण त्यांची ती जबाबदारी आहे, त्यांची ती काय आहे. मग आमचं रिकाम पण नाही ट्रस्टी कसं काय तू आलं का लक्षामध्ये. म्हणून या ट्रस्टी घेताना त्याला विचार, बघ भाऊ जर कधी कुठे जावं लागलं, कुठे काही गरज पडली, तुला यावं लागेल बरं. आणि जे लोक धर्मासाठी समर्पित भावनेने तयार राहतात त्याच लोकांनी या कामात हस्तक्षेप केला पाहिजे, नाही तर भलता डोक्याला ताण होतो. मी बी एका याच्यात ट्रस्टी आहे. असे हाल पडतात ते रात्री फोन लावता, सकाळी आपल्याला पुण्याला जायचं, जावं लागतं. धर्माचं काम हाती घेतलं का संसारावर झिरो ठेवता आला पाहिजे. आणि मी नाही म्हणत, संतांच्या विभूती जगाच्या कल्याणात देह कष्ट विती परोपकार आहे. तुमचा परमार्थ सफल झाला असं केव्हा म्हणता येईल? ज्या दिवशी तुमचं शरीर तापेल. तपे विन दैवत, तपे विन दैवत आणि दिल्या विन प्राप्ती. हरिपाठाचं वाक्य आहे. पहा याच्यावर विचार करा थोडसा. आता काय सांगतो तुम्ही, टाइम भेटला ना तर हरिपाठ चिंतन करू आपण एखाद वर्षी, 2, 4, 5 वर्षांना हरिपाठ पुऱ्या भंग घ्यायचे. शब्द बघा काय, तपे विन म्हणजे तपल्याशिवाय देव भेटत नाही, आणि दिल्याशिवाय प्राप्ती, दिल्या विन प्राप्ती. जर काही दिलंच नाही तर तुम्हाला प्राप्ती होऊ शकत नाही, आणि तुम्ही स्वतः तपल्याशिवाय तुम्हाला देव भेटू शकत. मग तुम्ही म्हणता तप्यासाठी आता एक काम करतो, आम्ही घरी जातो, आग लावतो आणि बसतो त्याच्यात, तपले की देव भेटेल. अंतरात्म्याला तपवणं आहे आपल्याला. म्हणजे महाराज धर्म कार्य समाज कार्यामध्ये स्वतःला झोकून टाका. शरीराला कष्ट झाले पाहिजे, शरीर तुटलं पाहिजे. देह कष्टविती, त्याला कष्ट झाले पाहिजे, आणि मग परमात्मा कृपा करतो. उदाहरण पांडव. पहाते पांडव अखंड वनवासी. अजून शबरी माता, अजून श्रीदामा, अजून भरपूर. दिल्याशिवाय भेट तो देतच नाही. तुम्ही म्हणणार की सुदाम्याला तर गाव सोन्याचं देऊन टाकलं. मुष्टीभर पोहे घेऊन, पहिले मुष्टीभर पोहे घेतले मग काय दिलं. जोपर्यंत तो घेत नाही, तुम्ही म्हणता शबरी मातेला तर मुक्ती दिली, पोरं खाल्ले पहिले, सुट्टी नाही. मग जेव्हा भोलेनाथ तपश्चर्येला चालले गेले तर मरणाचं सत्र थांबलं. आणि देवाची कृपा आहे पाटील काका, की देवानं सगळ्याचे चेहरे वेगवेगळे बनवले. सगळ्याचे चेहरे कधी सारखे राहते? मग डोक्याला पाट्या मारणं पडत्या. MH 28, 45, 72 सगळ्याचे चेहरे सारखे नाही तर कोणी कुठे घुसतात. ते जापानले सगळे सारखेच दिसतात, बारीक डोळ्याचे. आपण खूप भाग्यवान आहे की आपले चेहरे वेगळे, आपले मन वेगळे, आपले ठचे वेगळे. काय देवानं बनवले असेल. नाम तुम्हारा पालनहारा, ऐकलंय का? नाम तुम्हारा पालनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. तुम्हारा तारनहारा, अब तेरा दर्शन होगा, जिनकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. तुम्हारा पालनहारा,
तेरा दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। कोणाकोणाला देवाला बघायचं हात वर करा बरं. अरे काय हात वर करायला इतकाला असतात. कोणाकोणाला असं वाटतं की 1500चा हप्ता बंद झाला पाहिजे. इतक्याला बाळबायाने पाहिलं मी कुठे. 1500चा जीव आहे तुमचा जीव. पण लक्षात ठेव, जा व्यासपीठावरून सांगतो, जर तुम्ही नियमात बसलेल्या नसताना जर तुम्ही ते पैसे घेतले असतील ना, 10 पट जर देव घेऊन नाही गेला, मनोज महाराज टकला करून फिरत तुमच्या कॉलनीमध्ये खोटं बोलून जर गेला असतील ना, देने वाला जब भी देता देता चप्पड़ फाड़ के, और लेने वाला जब भी लेता लेता चमड़ी उधेड़ के. देव आहे तो. हे जे म्हातारे लोक बसेल आहे ना, या लोकांना इमानदारी टिकवायला आहे. एक माणूस बसलता बाय गाडीमध्ये जळगाव पासून, जळगाव मध्ये बसला, भुसावले मी त्याला उतरून त्याला बिचारायला बस स्टँडवर. म्हातारा माणूस होता, खोटं बोलेन तर काय. गाडीतून उतरल्यानं त्यानं 20 रुपयाचा कलदार माझ्या हातात दिला. त्याला म्हटलं, बाबा आज सभेचं मी जातच होतो तुम्हाला. नाही म्हणे बेटा, प्रवास झाला, मी रिक्षानं बी येता तर मला 20 रुपये लागते, मी काली पिली नाही येता मला 20 रुपये लागते. एवढ्या उन्हात तुला थंड्या गाडीत आणला, हे 20 रुपये तर मी माझ्या खिशात ठेवीन, पण मला रातभर विचार चालतील की आपण फुकटच्या गाडीत बसून आलो. इमानदारी काय असते या म्हातारे लोकांनी टिकून ठेवलाय. या लोकांनी शब्दावर वावर देऊन टाकेलाय. आता तर लिहून खरेदी झाल्यावर बी लोक लबाड बनतात. तुमचा काळ 1 नंबर होता. मला असं वाटतं की मरण तुमच्या काळात जा. तुम्ही ना बाईने मारलं बी ठोकलं बी तर ती आल उभी ना करे. आता तर ती अशी टेम्प घेऊन येते आपल्या मागे. तुमच्या काळात एक अधिकार, एक संस्कृती, मोबाईल नव्हते, जुने मित्र मस्तपैकी, लाईट नव्हती, अशी मस्तपैकी ते अंगणामध्ये खाट टाकत ते म्हातारे लोक गप्पा मारत 4-4 भाकरीचा काला मोडून खाऊन गेले तर त्याला सुधबी आलेली जपले तर उठाणं पडलं, कुत्रं घरात घुसलं तेव्हा. आता खायला भरपूर आहे, घरं फार चांगले झाले. अण्णा जेवण करा ना, मला ऍसिडिटी होते. जगत नाही तू जास्त दिवस. पहिले एकमेकांशी लोक बोलत, गल्लीत असे फिरत, अशा गप्पा गोष्टी करत. आता सगळ्या माणुसकीचा सत्यानाश झाला. जो तो त्याच्या रंगामध्ये डुबेल आहे. इथं बसलेल्यांपैकी आत्मचिंतन करा की आपलं कोणाकोणाशी भांडण व्हायला आणि आपण कोणाकोणाशी अबोल्यानं राहतो. इथं बसलेल्यांपैकी जर तुम्ही अबोल्याने राहत असाल एखाद्या व्यक्तीसोबत, हेतू पुरस्कर देव करून काही अर्थ होणार नाही. काहून? कारण या गोष्टी परमात्मा अजिबात स्वीकार करत नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. भोलेनाथ गुफेमध्ये निघून गेले. मरणाचं सत्र थांबलं, कोणी मरायला तयार नाही. आणि त्याच ब्रेकमध्ये एक राक्षस उत्पन्न झाला. कोणता राक्षस आहे महाराज तो? त्याचं नाव आहे तारकासूर. काय नाव आहे त्याचं? तारकासूर. त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाला त्याने वरदान मागितलं, मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणे हे पॉसिबल नाहीये, अमर तर जगात मी बी अमर नाही. पुण्याची पावटी संपली का मला सुद्धा ब्रह्मपद सोडावं लागतं. मी तुला कसं काय अमराचं वरदान देऊ? त्यानं बुद्धी लावली. त्याच्या पहिले आपली आपण बुद्धी लावू. आता महिला वर्ग फक्त इमानदारीनं उत्तर देत जा. समजा रात्री 12 वाजता भोले बाबा अचानक तुमच्या बेडरूम मध्ये प्रकट झाले. ओम नमः शिवाय असा प्रकाश झाला तुमच्या बेडरूम मध्ये. तुम्ही एकट्याच झोपेला आणि भोले बाबांना तुम्हाला हात लावला. उठ भक्तीनबाई उठ उठ. रोज मी कथा ऐकायला येऊन राहिली. उठ. उठल्या तुम्ही. भोले बाबांना तुमच्या डोक्यावर हात ठेवला. बोल भक्तीनबाई काय पाहिजे तुला? काय माग सांग. काय पाहून राहिलं तुम्ही? अरे मागसान काय? हा
केने बुवा काय मागसान तुम्ही? मंडप चांगला चालू दे म्हणे माया. असा हानीन बोले बाबा आपल्याला. अरे मंडप नका मागू, त्यानं जर तिघी लोकांना मंडप टाकेला त्याला एक मी नाही सांगत, मी तुम्हाला विचार केने मला फसवली गंमत आपली. त्यानं मंडप सांगून दिला, तुम्ही काय मागसान? तुम्हाला माझा आवाज येऊन राहिला का? मी चालला जाऊ का घरी? अरे देवाला काय मागसान? देव प्रगट झाल्यावर इतकं सोपं विचारून राहिलो मी तुम्हाला. हा भक्ती मागेन म्हणता बाबा. आता बदल झाला का? भक्ती मागेल. चला ठीक आहे. भक्ती करून काय भेटेल तुम्हाला? काय? उद्धार होते, पुण्य भेटते. आणि पुण्य भेटून आणि उद्धार येण्याचा अर्थ म्हणजे नेमकं काय? आपला उद्धार झाला म्हणजे काय झालं नेमकं? कोण भेटला आपल्याला? अरे तो भेटायला जेल आहे तुम्हाला. भक्ती उद्धार मोक्षाच्या पलीकडे जाऊन भेटला ना तो. आता भक्ती करून देव भेटील, पुण्य करून देव भेटील, पण तो भेटेल आहे ना, आता उभा आहे ना. आता तो म्हणतोय काहीतरी मागा. आता काय मागता? खायचं नाव तोंडात राहू दे तरी बी तुम्ही तडी शिवून राहिले. या सगळ्या देव भेटायच्या पहिल्याच्या क्रिया आहे. नामचिंतन, पुण्य, स्मरण, मोक्ष भेटला पाहिजे. हे सगळं देव भेटायच्या पहिले. देव भेटल्यावर काय? मग तुम्ही एकच सांगा, आम्हाला इतकं माहित राहतं, आम्ही तुला बोलवतो का रे शान्या? तू सांग ना. ऐका मग आता, देव जर प्रगट झाला आणि देवानं कधी म्हटलं बोल भक्तीनबाई काय पाहिजे, तर देवाजवळ देवालाच मागून घ्यावं लागतं. राम म्हणता रामाची होईचे. किती सोपं आहे. त्याने म्हणत तू माझा मी तुझ्याच पासून, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची गोंगडी पांघरू. ज्या गोंगडीत तू त्याच गोंगडीत आम्ही, जिथं तू तिथं मी. संपलं. हा म्हणून देवाजवळ दुसरं काहीच मागायचं नाही. देवाला त्यालाच मागून घ्यायचं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल
पंढरीनाथ भगवान की जय. देवाला म्हणायचं तू माझा आणि मी तुझा बाबा, मला काहीच नको. देव भेटला की सगळं आलं, आहे की नाही? आता भोलेनाथांच्या मुळे ते मृत्यूचं चक्र थांबलेलं आहे. आणि त्या ठिकाणी एक तारकासूर नावाचा राक्षस जन्माला आलेला आहे. तारकासुराने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाने विचारलं की बोल बाबा तुला काय पाहिजे. तर मग इथून आपला विषय कनेक्टेड झाला होता की मला अमरत्व पाहिजे आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं ते पॉसिबल नाही. मग याने विचार केला की असं नाही तर मग एक काम करा, मला एकच जण मारू शकतो. कोण? मला फक्त शिवपुत्र मारू शकतो असं वरदान द्या. ब्रह्मदेव बी त्यावेळेस कोणत्या तानात होते काय माहिती, तथास्तु म्हणे. ब्रह्मदेव चालले गेले. आता मुद्दा किती गोड आहे पहा, शिवपुत्र मारू शकतो. सतीनं तर ते अंतप्रायश्चित केलं. भोले बाबा बी तपश्चर्याला चालले गेले. आता लेकरू कसं काय होईल? आता लेकरू होणार नाही आणि मी काही मरणार. इंद्रदेवाला हल्लं त्याला धरून. इंद्रदेवाने विचार केला, हा ब्रह्मदेव वरदान देऊन टाकतो ना आपल्या अंगाभोवती येते. मग ते ब्रह्मदेवाकडे गेले की तुम्ही ना त्याला वरदान दिलं शिवपुत्र मारीन. आता शिव तर तपश्चर्याने बसेल आणि शिवाचं लग्न झाल्याशिवाय त्याला पोरगा होणार नाही. मग हे उठतीन कवा, लग्न होईन कवा, पोरगा होईन कवा, मग तर लोक आम्ही तरात भोगा. ब्रह्मदेव म्हणे मी बोललो आता भैया सगळ्या देवाने मीटिंग घेतली. बोले बाबा उठाडू म्हणे आपण लग्न लावून तू म्हणे. ब्रह्मदेव म्हणे जाऊन बघा तुम्ही, चांगला नाही. उंदरायनं मीटिंग केली की आता बोक्याच्या गळ्यात घंटी बांधणार. कोणता उंदीर जाईल? जो उंदीर जाईल तो मग वदनी कवळ गीता. काय करा आता? सगळ्या देवाने मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये असं ठरलं की भोलेनाथाला तपश्चर्या चालू असताना भोलेनाथांच्या हृदयामध्ये प्रेम जागा करायचंय. मग प्रेम जागा करणारा कोण आहे? कामदेव. कोण आहे? कामदेव. वासना निर्माण करणारा कोण आहे? कामदेव. जाना बरं काय पाहू राहिले माझ्याकडे पाहायचा. मी ना डोळे बंद केले की जिकडे तिकडे पाहायचा. मग हे डोळे उघडे असले की माझ्याकडेच पाहायचा. डोळे फुटले तर चालतील पण माझ्याकडेच पाहायचा. मी पायासारखा आहे नाही तसा, पण करा 2-4 दिवस सहन. त्याच्या पायी डोळे लावून घेतो मी. रात्रीची कथा असली की मी जास्त गोरा दिसतो त्या लाईट आहे मध्ये. मला आवडतात त्या लाईट आहे. तुम्ही तर ऑलरेडीच गोरे आहे समजा. चेहऱ्यावर तेज पाहिजे माणसाच्या. आणि ज्या माणसानं आचरण शुद्ध जीवन जगेलंय ना त्याचा चेहरा तेजस्वीच असतो. पण ज्याने तरुणपणामध्ये आगाऊ कामं करेल राहतात त्याचे चेहरे असे म्हातारपणात येऊन जातात. आणि लोक म्हणतात म्हाताऱ्याचा चेहरा असा काऊन झाला. आता तुला काय सांगू, तेजस्वी चेहरा पाहिजे माणसाचा. कारण चेहऱ्यावरून माणसाच्या अंतःकरणाची ओळख होत असते. पहिल्या भेटीमध्ये चांगला माणूस किंवा वाईट माणूस कसा ओळखायचा? पहिला त्याच्या चेहऱ्यावरचं तेज आणि दुसरं त्याच्या तोंडातून निघालेली शब्द. या 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात. आणि मग कामदेवाला सांगण्यात आलं की एक काम करू बाबा, ज्या ठिकाणी भोलेनाथ तपश्चर्येला बसलेले आहे त्या ठिकाणी आपण जायचं आणि भोले बाबांना बाण मारायचा. कामदेवाने होकार दिला की चला ठीक आहे मी करेल. याने जगाचं कल्याण होणार असेल तर मी करेल. पण त्याची बायको होती, तिचं नाव आहे माता रती. तिनं त्या कामदेवाचा हात धरला की भोले बाबा हे आगळं वेगळं दैवत आहे आणि ते दुःखामध्ये आहे. आणि दुःखामध्ये जर तुला आगाऊपणा करायचा प्रयत्न केला तर तो भोलेनाथ तुझा संहार सुद्धा करू शकतो. तेव्हा या देवाईने त्या बाईला भूत घातलं की जगाचं कल्याण करण्यासाठी मरण पडलं तरी माणसानं मेलं पाहिजे. मग ती म्हणे तू मरण. इंद्राने म्हणे ती बाई तू मरण. काही लोकांनी ते हाऊस करतात तुम लढो हम कपडे सांभाळते. पुढे करून देता काही लोक बघतात. हा मस्त आहे सत्ता काही बांधा नाही वर्गणी. ते आम्हाला जरा गावाला जायचं होतं. गावालाच जा तुम्ही.
रतीनं नाही म्हटलं की नाही तुम्ही आगाऊ काम करू नका, पण देवाईनं समजवलं. शेवटी रती बी तयार झाली, कामदेव तयार झाले. भोलेनाथ ज्या ठिकाणी तपश्चर्याला बसलेले होते त्या ठिकाणी सगळे देव मंडळी जमली आणि मग त्यांनी तो कामदेवाने भोलेनाथांच्या हृदयात बाण मारला. हृदयात बाण लागल्याबरोबर भोलेनाथांचे डोळे उघडले. डोळेच नाही उघडले तर तिसरा डोळा बी उघडला आणि समोर असलेला कामदेव भस्म झाला. आता आता कोणी थांबेन तडी. पण भोलेनाथांना ब्रह्मदेवाने जाणीव करून दिली की तुम्ही ज्या कामदेवाला भस्म केलं त्या कामदेवाने मुद्दाम बाण नाही मारला तुम्हाला, जगाच्या कल्याणासाठी त्याने ते काम केलं होतं. आणि मग सगळी हकीकत जाणून घेतली की बा तारकासूर नावाचा राक्षस माजलेला आहे, तो देवांना त्रास देतोय, साधू संतांना त्रास देतोय आणि त्याला फक्त तुमचा मुलगा मारू शकतो. पण तुम्ही आता तपश्चर्येत, मुलगा कसा होईल म्हणून तुम्हाला उठवण्यासाठी हा प्रयत्न केला. भोलेनाथांना पश्चाताप झाला. भोलेनाथांनी त्या राखेला आशीर्वाद दिला की हे कामदेव, तो कृष्णपुत्र म्हणून जन्माला येशील. आणि तो कामदेव माता रुक्मिणीच्या गर्भात जातो आणि प्रद्युम्न नावाने जन्माला येतो. उमापती महादेव की जय जय. या गोष्टीच्या कड्या जर आपण ऐकायला बसलो ना, धर्माची चर्चा झाली पाहिजे, शास्त्रांची कथा अनेक होतील, कीर्तन अनेक होतील, हृदयापर्यंत काय जात आहे. आणि तो प्रद्युम्न नावाने जन्माला आलेला मच्छीच्या पोटात गेला, त्याच्या अनेक कथा आहेत, त्या आपल्याला काही आज सांगायच्या नाही. आज आपल्याला इतकंच सांगायचे की भोलेनाथ जागे झाल्याच्या नंतर सगळ्या देवांनी सांगितलं, भोलेनाथ लवकरात लवकर लग्न करा आणि लवकरात लवकर आम्हाला एक मुलगा द्या की जो मुलगा तारकासुराला मारेल आणि आमचा त्रास काय होईल, कमी होईल. भोले बाबा म्हणे तुम्ही पागल आहे का रे, खेळ आहे का तू? आताच माझी बायको गेली आणि आता लगेच दुसरं लग्न करू, हे माझ्यासाठी पॉसिबल? इथं बसलेल्या माणसाचं समजा नवीन लग्न झालं, 2 महिन्यात त्याची बायको मेली आणि तुम्हाला भेटायला आम्ही आलो. भाऊ जाऊ दे, आता किती करोड तू, जे झालं ते झालं, आता पुढे काय विचार आहे? महाराज मी अजिबात इच्छा नाही, पण माझ्या मायबापाला वागवायला कोणीतरी पाहिजे म्हणून पाजा एखादी असली तर. इतके लबाड आहे लोक. हे लोक काय म्हणतात माहित आहे का, जा पाऊस पडत नाही तेव्हा हे लोक काय म्हणतात माहिती आहे का, महाराज आम्हाला पाण्याची गरज नाही, पण या ढोरायच्या चारा पाण्यापुरता तरी आला पाहिजे. तू ढोरायला पुढे करून तू हे भलं करतो का? म्हणजे देवाला बी येडे बनवता लोक, पण देव येडा नाहीये. तुकडोजी महाराज तर फार गोड भजन म्हणतात. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने भेटायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव काय अशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे.
ऐकलं का? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, अरे देवाच्याने भेटायचा नाही रे, अन देव काय बाजारला भाजीपाला नाही रे. आता ऐका मग उदाहरण देतो तुम्हाला मस्त एक नंबर. 1:15 झाला. आज ब्रेक तुम्हाला 2:15 देईन मी. चालेल ना? 1 घंट्यानं ब्रेक चालेल ना आता? हा हा. तुम्ही कथे लिहिताना अशा तयारी देताना पाण्याच्या बाटल्या काही तर मनुकिया दिसले मला काल मंडपात पडेल. एकच गोष्ट बाकी आहे आता, फक्त एक उस्ती आणि एक शाल भेटली की लगेच अर्धा घंटा अंगावर घेऊन अडीच पडेल. महाराज आले की उठ्या आणि नाही मी उठल्या तर बाकीच्या बायांना कव्हर करून घ्यायचं. जप आनंद आहे. 4 दिवस तर चालले गेले, पुढे 3 दिवस शिल्लक आहे. काल्याचं कीर्तन मंडप निघून जाईल आणि परत वर्षभर वाट पाहणं पडेल. आता कधी कथा होते, कोणाची होते, कशी होते. हे वलय मात्र 12 महिने डोक्यात ठेवत जा बरं का. आपण 3 दिवसाचा सोडा, मागच्या वर्षी कथा झाली होती आणि या वर्षी कथा झाली, ते वर्ष सुद्धा माणसाला समजत नाही. या अध्यात्माची ताकद आहे. मनात जर भाव नसेल आणि देव तुमच्या बाजूला असेल तरी तुम्ही देवाचं महत्व ओळखू शकत नाही. परत आपला महाभारताचा मुद्दा येऊ शकतो इथं. काही लोक म्हणतात देव दाखवा महाराज. हो, देव दाखवा. दाखवतो देव तुम्हाला. चला रमेश बुवा मला सांगा, ही वायर जायला हिच्यात करंट आहे की नाही? दाखवू शकता का तुम्ही? नाही दाखवू शकत. मग तिच्यात करंट आहे केव्हा समजेल? हात लावणं पडेल ना. बल जाऊ द्या तिकडे, तुम्हाला पाहणं आहे ना करंट आहे की नाही तर. बरं जाऊ द्या. वायर आहे, मीटर आहे, बल आहे, फ्यूज आहे आणि त्याच्यात फ्यूज तार जर नसला तर वायर बी फेल, लाईट बी फेल, हा मीटर बी फेल, फ्यूज बी फेल. म्हणजे माणूस आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, पण जो फ्यूज तार आहे तो जर नसेल तर परमात्मा स्वरूपी लाईट कधीच प्रकाशमय होऊ शकत नाही. लक्षात ठेव जा. सगळं चांगलं आहे पण निंदा करायची सवय जात नाही. फ्यूज तारच तुटेल आहे. जो फ्यूज टाकला की प्रकाश. मग फ्यूज टाका म्हणून आपण म्हणतो नाही आता का फ्यूज उडेल आहे का रे. आपण बोलताना बोलतो की नाही आता फ्यूज उडेल आहे, आता डिओ जायला आहे. साधं सोपं वर्म सांगतो भक्तीचं तुम्हाला, काहीच करू नका. शांत व्हा, हृदयाचे ठोके शांत करा, पाणी प्या, लांब श्वास घ्या. या जगात कोणी माझा मित्र नाही, या जगात कोणी माझा शत्रू नाही, या जगात कोणी माझं वाईट केलं नाही आणि या जगात मी कोणाचं वाईट करणार नाही. ज्याचं आयुष्य त्याने जगावं. ज्या दिवशी यमदूत घ्यायला आला त्या दिवशी हात जोडायचा आणि या देहाची यात्रा संपवायची. हा सद्विचार डोक्यात ठेवला ना की आयुष्यात कुठल्या प्रकारचं टेन्शनच राहत नाही. आणि तुमच्या पोटाची चिंता तुम्ही करू नका. झाडावर पक्षाने खोपा बांधला, त्या खोप्यामध्ये पक्षी झोपतो तर त्या पक्षाला सुद्धा देव रात्री झोपेतून पडू देत नाही. कारण त्या पक्षाला सुद्धा त्या परमात्म्यावर भरोसा आहे. त्याच्यावर भरोसा ठेवला की तो तुम्हाला खोप्यातून पडूच देणार नाही. पण तुमचा भरोसा कमी पडतो कुठेतरी भरोसा कमी पडतो म्हणून आपण फसतो. हो तुमच्या सारख्याच जाऊ द्या. आता या देवांच्या डोक्यामध्ये टेन्शन आलेलं आहे. भोलेनाथांनी लग्न केलं पाहिजे. भोलेनाथ म्हणे मी पहिल्यांदा चुकी केली, मी डबल त्या गोष्टीत पडणार नाही. याला हुशार मान. एकदा चुकी झाल्यावर डबल ती चुकी करूच नाही. तुमचा पाय जर गटारीत गेला तर नळावर धुयाले जा. आणि धुयाले नळ आहे म्हणून गटारीत जाऊ नका ना. एकदा चुकी झाली ना डबल ती चुकी करू नका. आपलं ऑपरेशन झालं समजा आणि डबल जर तिच्यावर ऑपरेशन झालं, माणूस काही कामाचा राहतो का? हे कसं समजते तुम्हाला? मग एकदा चुकी झाली ना होऊ द्या ना. चुकत कोण नाही. अरे देव चुकले, संत चुकले, अरे इथं बसलेला असा एकही जीव नाही की तो चुकला नाही. चुकी होते पण चुकी झाल्याच्या नंतर त्या चुकीची पुनरावृत्ती करू नका. ज्या गोष्टीने तुम्हाला त्रास होतो ती गोष्ट करूच नका.
सोडून द्या. आणि या गोष्टीचा तर विचार कधीच करता नका, हा मला काय म्हणतो ती मला काय म्हणते. या जगतामध्ये 100% कोणाला चांगलं म्हटलं गेलं नाही. मग ते राम असो, कृष्ण असो, छत्रपती असो, महाराणा प्रताप असो, मीराबाई असो, कोणताही देव असो, कोणताही महापुरुष असो, 100% लोक चांगलं म्हणत नाही. आणि 100% लोकांना आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे हा मूर्खाचा विचार करू बी नका. ज्याला जो विचार करणं आहे त्यानं करा. आपण आपले मस्ती में आग लगे वस्ती में, आपल्याला काय घेणले नाही. अशीच भक्ती करायची मीराबाई. आणि भक्ती करता करता एक दिवस मीराबाई बाल्कनीत उभी होती. आणि बाल्कनीत उभी असताना खालून लग्न केलं. जसं भोलेनाथांचं लग्न आपण बघितलं ना, लग्नामध्ये 2 लोक लागतात. किती लोक लागतात? 2. कोण कोण? पती आणि पत्नी. तिसऱ्याचं काम मिया बीबी राजी. या मनाभर त्या पाठ आहे तुमच्या, अभंग पाठ करा ना. ते नाही करता ते पाठ. मिया बीबी राजी तो क्या करेगा. आणि आता तसंच व्हायला. पण सुप्रीम कोर्टानं कायदा काढला आता, कोर्ट मॅरेज करत असताना पोरगा आणि पोरगीचे मायबापाच्या सह्याशिवाय कोर्ट मॅरेज ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्याला सर्टिफिकेट भेटणार नाही, कारण त्याने तुम्हाला जन्म दिलाय. मीराबाई त्यावर उभी आहे. मीराबाईने लग्न वगैरे बघितलं ते. आणि आईला विचारलं की मा, हाच प्रश्न सतीने पण विचारलेला आहे बरं का शिवमहापुराणामध्ये. इकडे पहा तुम्ही माझ्याकडे, त्या बुवाकडे कोण पाहून राहील तुम्हाला, त्यांचं काम करू राहिलं बिचारा. जीव देऊ तुमच्या पुढे काय महिन्याला. त्याचं काम चालू आहे ना, काहीतरी अरेंजमेंट असते ती. एवढी चांगली कथा सांगून राहिलो तरी बी इकडे तिकडे पाहता तुम्ही. काय एखाद्या महाराजले तर मारून टाकसाल. मीराबाईनं ते पाहिलं आणि विचारलं तिच्या आईला की माँ ये काय है ग. मैंने बेटा इसको शादी का इथे. मेरी भी होगी. हाँ तेरी भी होगी. किसके साथ होगी. आता आईला असं वाटलं लहान पोरगी, हिला काही बी सांगितलं तर काय. राजस्थान राजपुतानामध्ये संपूर्ण राजपुतांचं एकच आराध्य दैवत आहे आणि त्याचं नाव आहे गोपाळ कृष्ण भगवान. मग मीराबाईच्या आईने सांगितलं की ये कान्हा तेरा पती होगा. सच्ची में. हाँ. लहानपणापासूनच त्या कान्हावर मग तिचं प्रेम जमलं. मग ती लहानची मोठी व्हायला लागली. लग्नाचं वय झालं त्या मीराबाईचं आणि तिचं लग्न ठरलं. तिने सांगितलं माँ तू तो मला सांगितलं होतं कान्हा के साथ मेरी शादी होगी नहीं. ये कोण लगा रहा तुमने. भोजराज. मैंने बेटा लग्न करावं लागतं म्हणे. मग तिने तिच्या नवऱ्याला लग्न झाल्यावर सांगितलं मेरी शादी हो चुकी आहे. त्याने तर तलवारच काढली. पहिले का पण सांगितलं नाही. कोण आहे तो. कान्हा आहे कान्हा. अरे काय गंमत करते. त्याला समजलंच नाही ते. खरं बोललं की गंमत वाटते बऱ्याच लोकांना, पण ती बोलायची ट्युनिंग तशी असते. कालांतराने युद्धामध्ये मीराबाईचे पती मरण पावले आणि मीराबाई जोगन झाली, विधवा झाली. बापाच्या घरी येऊन राहायला लागली. गल्लीतल्या बाया कुजबुज करायला लागल्या. एखादी सोनवारी कधी गावाला गेली ना माहेर आले दिवाळीत आणि ती बाई कधी 15 दिवस आली ना, अख्ख्या गल्लीतल्या बाया अजून आली नाही. अजून तुला काय करणार आहे. तूही पाहिजे तू तिथं येईल पण तू गेली तर येणार नाही मावशी. हे धंदे बंद करा जरा. कोणाच्या घरात काय चालू आहे, कोणाच्या घरात कोण जाऊन राहिलं, कोण निघून राहिलं, तुमचा पहा काय विस्तार आहे. मीराबाईने नाचायला सुरुवात केली. घर लावून घ्यायची आपली. हरि गुण गावत नाचूंगी मैं तो प्रभु गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी प्रभु गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाजूंगी. अपने मंदिर में बैठ कर गीता भागवत बाजूंगी. हरि गुण गावत नाचूंगी मैं तो प्रभु गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी मैं तो प्रभु गुण गावत नाचूंगी. जय हो.
हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो प्रभु गुण गावत नाचूंगी। अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो प्रभु गुण गावत नाचूंगी। सतीने सुद्धा लहानपणी हा प्रश्न आईला विचारला होता की मेरा पती कोण होगा, मग त्या पिंडीकडे बोट दाखवलं होतं, सिमिलॅरिटी आहे। नाचायला लागली, गल्लीच्या बाया म्हणे मीरा पागल हो गई, पागल। मग मीराबाई म्हणते जो पागल होता है ना उसी को भगवान मिलता है। इन लोगों का अगर मैं सोचूंगी ना तो भगवान मेरे पे रुष्ट हो जाएंगे। देवासाठी येडं होता आलं पाहिजे, देवासाठी नाचता आलं पाहिजे, देवासाठी पागल होता आलं पाहिजे। आणि जोपर्यंत तुम्हाला देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत देव तुमच्यावर कृपा करू शकत नाही। भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले, आशा पाश निवारणे। मग या नाचणं काही गल्लीच्या लोकांना सहन झालं नाही, आणि त्या गल्लीच्या लोकांना मीराबाईच्या बापाने भूत घातलं, अरे आपण राजपूत आहे, असं नाचणं सोबत का? हा सगळा मीराबाईच्या वडिलांनी सांगितलं, मीरा नाचना बंद कर दे बेटा, लोक मला नाव ठेवायला लागले आता चलेगा। मीराबाईने घर सोडलं, वृंदावनात गेली। वृंदावनात गेल्याच्या नंतर तिनं पाहिलं की एका झोपडीच्या बाहेर लिहिलं होतं, यहा पुरुषों का आना मना है। मीराबाई डायरेक्ट त्या घरात त्या झोपडीत घुसली, ते बोर्ड फेकून दिलं, आणि ते ऋषी रागाने पाहायला लागले, तुला माहित नाही मी संन्यासी आहे आणि बाईचं येणं या ठिकाणी अमान्य आहे, तुला माहित नाही? मीराबाई काय बोलली माहिती? महाराज इस जगत में एक ही पुरुष है और वो पुरुषोत्तम भगवान कृष्ण है। वृंदावन में तो सब गोपियां है, तू भी गोपी मैं भी गोपी, गोपाल गोमाता गोपिका, कृष्ण सोडून या जगतामध्ये सगळ्या त्याच्या गोपिका आहे। तुम्ही स्वतःला पुरुष कसं काय म्हणतात? ज्याला गुरु करायला गेली त्यानंच मीराबाईला गुरु केलं की काय वाक्य बोलली मीरा, वा। परत आली घरी, परत नाचायला लागली। आता घरात नाही हो तो गली गली हरी गुण गाणे लगी, तिकडे बी नाचायला लागली। शेवटी घनगोत्र मित्र परिवार भाऊबंदकीचे लोक बोलायला लागले, आणि मीराबाईच्या बापाने सांगितलं, मीराबाई तू मरून जा, नाव डुबाळ्यापेक्षा काय वाटलं असेल त्या पोरगीला। बाहेरचे लोक बोलले तोपर्यंत काही वाटत नाही काका, पण बापानंच सांगलं की मीरा तू जगू नको, तू मरून जाय। काय संतांचं चरित्र आहे। विष का प्याला राणा जी ने भेजा, पीवत मीरा हाथी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे। बाबा तुम्हाला मी नकोशी आहे ना, हरकत नाही। विषाचा प्याला घेतला, दरवाजा लावला, कान्हाजवळ बसले, विष पिऊन घेतलं, आणि कृष्ण भगवंताचं शरीर निवड पडलं। म्हणजे विष कोणी प्राशन केलं? ते कान्हाने। भक्ता राखे पायापाशी। आणि आता मीराबाईने सांगले की आता बस झाला, आता मला काही या जगात राहायचं नाही, मला तू कुठं बी घेऊन चाल। मग देवाने आपलं तोंड उघडलं, मीराबाई त्या मुखामध्ये प्रवेश करते, आणि मग देवाने मीराबाईचा हातभर पदर तोंडाच्या बाहेर लोंबकळत ठेवला। मीराबाईने विचारलं देवाला की हा पदर काऊन ठेवला? मीरा, प्रेमामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते अब्रू, इज्जत। तू जर अशीच गायब होऊन गेली, हे लोक काय म्हणतील तू कोणासोबत तरी गेली, म्हणून हा पदर ठेवला की तू कुठे गेली हे लोकांना समजलं पाहिजे। आणि मग मीराबाई आतून हृदयातून म्हणते काय, लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाए। लगन तुमसे लगा
कभी दुनिया से डरते थे, छुप छुप याद करते थे कि छुप छुप याद करते थे कि छुप छुप याद करते थे। लो अब पर्दा उठा बैठे, जो होगा देखा जाएगा। भगवान देवादिदेव महादेव जगत कल्याणासाठी जो कामदेवाने मला बाण मारला, इंद्र चंद्र गंधर्व महेंद्र ब्रह्मा विष्णू सगळे विनंती करत होते की हे भोले बाबा, तुम्ही लवकरात लवकर एक लग्न करा आणि या तारकासुराला मारण्यासाठी तुम्ही एक आम्हाला शिवपुत्र द्या। भोलेनाथाने सांगितलं जरा मला विचार करायला वेळ द्या। अनेक वर्ष निघून गेले आणि हिमालय आणि मेनका, हिमालय आणि मेनकेच्या पोटी माता सतीचा पुनर्जन्म होणार होता। मग या हिमालयाच्या पोटी सती जन्म घेण्याचं कारण काय आहे? तर सती काळामध्ये जेव्हा सतीचं लग्न झालं होतं भोलेनाथांबरोबर, तेव्हा ती हिमालय पर्वतावरती चालायची, खेळायची। तर हिमालयाच्या मनात असा भाव आला होता, मग जर पोरगी असती तर इथे वागवायला किती मस्त आनंद आला असता, इथे मी त्याचं खेळवलं असतं। तेव्हा श्री सतीनं सांगलतं जगदंबेच्या स्वरूपानं की मी पुढच्या जन्मात तुमच्या पोटी येईन आणि तुम्हाला हा आनंद देईन। आणि म्हणून त्या वरदानाच्या मुळे सती पुनर्जन्म ते हिमालयाच्या पोटी येते। मग तिचं नाव पार्वती काऊन पडलं महाराज? पर्वतास्य कन्या इति नाम पार्वती, ती पर्वताची पोरगी आहे म्हणून ती पार्वती आहे। मग ती पार्वती जन्माला आली, लहानची मोठी झाली। आता हिमालयाकडनं ब्रह्मदेवाला प्रस्ताव आहे की चांगला मुलगा असला तर सांग। आता चांगला पोरगा म्हणता कोणाला, हाच लय मोठा प्रश्न आहे। खरं खरं बोलता खोटं बोलता नका पाटील काका। पोरगी देताना पोरगा पाहता का त्याच्या मागची प्रॉपर्टी पाहता? नोकरी, घर दार, खानदान आणि मग शेवट पोरगा। गव्हर्नमेंट सर्वंट वाला पोरगा काया असू द्या, बुटका असू द्या, लंगडा असू द्या, पण त्याला पोरगी भेटते। शेतकरी गोरा गोंटा तरुण तडफदार निर्वेशनी माडकरी, त्याला पोरगी भेटत नाही। याचा अर्थ लोक पोरगा पाहत नाही, पहिले लोक पोरं पाहत, आता लोक पोरं पाहत नाही, आता प्रॉपर्टी पाहता। म्हणजे तो मेला तर आमची पोरगी जगली पाहिजे, इतक्या खराब बुद्ध्या आहे लोकांच्या। सांगायचं काय खोटं आहे? सरकारी नोकरी पाहिजे महाराज, कशासाठी पाहिजे? म्हणजे माझ्या पोरगीचं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे, आहे की नाही? आणि मग भोलेनाथाने सांगितलं चला ठीक आहे, एखादी बघा मुलगी चांगली असेल तर मग हिमालयाची आणि ब्रह्मदेवाची मध्यस्थी, आणि मग त्या मध्यस्थीतून भोलेनाथांनी होकार दिलेला आहे लग्नाला। पण या जन्मामध्ये माझ्या अटी जरा वेगळे असतील। मागच्या जन्मात मी सांगल्यावर मी तिनं ऐकलं नाही, दुःख भोगणं पडलं, याच्या पुढे असं चालणार नाही। आणि पहिली गोष्ट, मी जगाच्या कल्याणासाठी लग्न करतोय, मी संसार करायसाठी लग्न करणार नाही, मी तुझे एक बी शब्द ऐकून घेणार नाही। पार्वतीनं सांगलं ज्या मागच्या जन्मात चुक्या झाल्या त्या या जन्मात मी करणार नाही। आणि ठोकर लागेल, घरात काहीतरी वादळ घुसेल आणि मग सुधारणार, त्याच्यापेक्षा पहिलेच आपली आपली आपण सांभाळून घेतली पाहिजे। आजारी पडल्यावर दवाखान्यात तर कोणी बी जाते, पण आजारी न पडण्यासाठी जो प्रयत्न करतो ना तो खूप चांगला असतो। आजारी पडल्यावर सफरचंद खा म्हणतो डॉक्टर, मग आजारी पडण्याच्या पहिले खाणं एक सफरचंद काय अडचण आहे? तेव्हा मग पैसे नसतात, 200 रुपये किलो व्हायलाय, अरे एक इंजेक्शन घातलं 40,000चं, किती सफरचंद खाल्ले तिथून आयुष्यभर? लोक जीवाले मारतात, पोटाले मारतात, दवाखाना भरतात। योग्य शरीर आद्य धर्म करू साधन, योग्य वयात शरीराची ट्रीटमेंट। आणि काही विषय असतात, तुम्ही किती काळजी घेतली तर शरीरात जो रोग घुसणार आहे तो घुसणार आहे, मग तो नाही इलाज आहे।
नाईलाजाने घडलेल्या घटनेला आपण त्याच्यावरती ब्लेम करू शकत नाही. आता लक्ष देऊन ऐकलं बरं का. या ठिकाणी आता भोलेनाथांचं आणि माता पार्वतीचं अटी शर्ती मान्य झाल्या. त्याच्यानंतर त्यांचं थाटामाटात लग्न लागलं. पार्वती बोली शंकर से, पार्वती बोली शंकर से, सुनिए भोलेनाथ जी, पार्वती बोली शंकर से, सुनिए भोलेनाथ जी, रहना है मुझे हर जन्म में, मुझे तुम्हारे साथ जी, वचन दीजिए छोड़ेंगे कभी हमारा हाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी। पार्वती बोले शंकर से. हे बरं ऐकलं तुम्ही ना. त्याचं असं जायचं नाही त्याच्या घरी, त्याला काही बी गप्पा करू दे, आपल्याला काय करणार. मग ही पार्वती मेनेच्या पोटी, हिमालयाच्या पोटी का आली? ही एकटी पार्वती नाहीये. पार्वती मागच्या जन्मात सती, सतीच्या मध्ये पितृकन्या आणि पितृकन्याची मग पार्वती, या 3 अवतार अशी डायरेक्टली सतीची पार्वतीने झाली बरं. सतीचा आणि पार्वतीच्या मध्ये पण एक अवतार आहे, तिचं नाव पितृकन्या आहे. मग याची काय गोष्ट आहे महाराज, मग सांगतो ना. त्याच्यासाठी ते येलं जाई मी. 3 पितृकन्या आणि त्यांच्या घरी आलेले आहेत सनत कुमार. लक्ष दे नाही का, चालू ठेवता बघा. त्या पितृकन्यांच्या घरी सनत कुमारांचे आगमन झालेलं आहे. त्या पहिल्या घरात बसलेल्या होत्या आणि जसे शरद कुमार आले तसे ते मागच्या घरात चालले गेला आणि पडदा लावून घेतला. योग्य केलं की अयोग्य केलं? तुम्हाला 100% माझ्या काहीतरी राग यायलाय. तुम्ही बोलताच नाही, काही बी बोलत जा. मी हावच म्हणित. चुकलं तर अण्णाही बोलता आलं तर नुसतं तोंड आलं होता, म्हणजे आम्ही काहीतरी बोलू राहिलो बा. मी हाव म्हणत जाईल. मला बरं वाटतं तुम्ही बोललाय की. आणि तुम्हाला बी चांगलं माहिती की कथा सोडून तुम्ही कुठेच गुपचूप बसता नाही. निस्ती कथा संप्याची वाट पाहता अशी चौचव चौचव चालू होते. असं वाटते का किती चिमण्या झाल्या असतील बाबा. तुम्ही तयारच राहता बटन दाब्याला. पितृकन्या सनत कुमार आले. सनत कुमार आल्याच्या नंतर पितृकन्यांनी मागच्या घरात गेल्या पडदा लावून घेतला. मग योग्य केलं की अयोग्य केलं? योग्य केलं महाराज. कारण पोरगीच्या जातीनं आता लोक पाहुण्याला नाही नाही नाही, ते पाहुणे नाही होते, ते संत होते. आणि संत घरात आले की पडदे उघडणं पडतं, त्याचं दर्शन घेणं पडते, आदरातिथ्य करणं पडतो. आणि ते गेल्याच्या नंतर सुद्धा 2 तासानं पडदा लावता येत नाही. काय हाव म्हणून राहिले तुम्ही? पाहुणे जर आले समजा आपल्या घरी एखादे असे साधे लोक तर ठीक आहे की जवानपुरी लगेच बेडरूम मध्ये चालला गेला, दरवाजा लावून घेतला. पण सनत कुमार आहेत ना ते. आता समजा मी तुमच्या घरी आलो, तुम्ही मावशी बसेल आहे समजा, आणि मी आलो, मावशी उठली मागच्या 4 गेली पडदा लावून घेतला. मी न बसा गडी. पहिली गोष्ट जाऊच नाही. जे झपेल आहे त्याला उठाडणं पडते की या बापा महाराज आले आता. आणि मी आल्यावर जर तुम्ही झपा काढल्या मगच काय झाले. ते सनत कुमार आले आणि त्या पोरी चालल्या गेल्या आणि सनत कुमाराच्या डोक्यात खटका पडला. तुम्हाला बुद्धी आहे नाही, तुम्हाला साधू संतांचा आदर करता येत नाही. आणि मग सतीचा जो पुनर्जन्म झालेला आहे पितृकन्यांमध्ये, आणि मग सनत कुमारांनी शाप दिलेला आहे 3 पितृकन्यांना. कोणता शाप आहे महाराज? की तुम्हाला या वैकुंठात राहून, या कैलासावरती राहून तुम्हाला काही गोष्टींची शिकवण घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला मृत्यू लोकात जावं लागेल. तुम्हाला तेव्हा समजेल की साधू संतांचा आदर आतिथ्य काय असतो. कारण सगळ्यात जास्त मान सन्मान साधू संतांना जर कोण देत असेल तर ते मृत्यू लोकातील लोक देतात.
निस्ती भगवी माळा जरी घातली आणि नुसतं धोतर जरी घातलं आणि टिक्का जरी लावला ना तरी लोक आम्हाला देव म्हणतात. आम्ही ना कधी ज्ञानोबा तुकाराम म्हटलं तरी बी आम्ही उपाशी राहत नाही. हे त्या संतांची आमच्यावर कृपा आहे. आणि संत कृपा होण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य लागतं. काय शाप दिला सनत कुमारांनी, तुम्हाला तिघींना सुद्धा मृत्यू लोकात जावं लागेल. मग त्या 3 कन्या कोण कोण आहेत? त्याच्यामधली पहिली हिमालय आणि मेनकेच्या पोटी आली ती पार्वती. दुसरी धन्य आणि जनकाच्या पोटी आली ती माता सीता. आणि 3 नंबरची जी आहे कलावती आणि ऋषभ भांच्या पोटी आली तिचं नाव आहे माता राधा. या तिघही कन्या पितृकन्या आहेत. मग आपल्याला जी आहे आपल्या सिलेबस मध्ये ती पार्वती आहे. मग तिच्यावर बोलू आपण. सीता आणि राधा बॅकस्टेजले ठेवा. मग या पार्वतीचं लग्न वगैरे नारदांच्या मध्यस्थीने भोलेनाथांबरोबर लग्न लागलं. शोकाचा संसार चालू झाला. आता उत्तर देता एकदम ऐक्यासारखं आहे. 1:45 झाले. 2 सुट्टी 3 मी ताण घेऊ जा नका. सगळे देव असे खिडकीतून पाहत भोले बाबाले की आपल्याकडे भोले बाबा पाहिजे. आपण भोले बाबाशी काहीतरी बोलू. पण भोले बाबा काही पाहिजे. भोले बाबा डोळे लावून घ्या. मग एक दिवस आहे ना भोले बाबाला पाहिलं की बा पार्वती माता घरी नाही. आणि गेले भोले बाबाकडे. ओ भोलेनाथ, अरे तुम्हाला आम्ही लग्न कशासाठी करायला लावलं? म्हणे कशासाठी? अरे त्या तारका सोराले मारण्यासाठी तुमचा पोरगा पाहिजे आम्हाला. तुम्हाला काय काय? मग भोले बाबा तुम्ही डोकं फिरलं. पोरगा पाहिजे तुम्हाला? चला कोण घेते लवकर सांगा पोरगा. कोण घेते म्हणजे हे काय भानगड आहे? तुम्ही घेता का? मग सगळ्या देवाने विचार विनिमय केला की भोले बाबा पोरगा द्यायला तयार आहे. पण भोले बाबाचं लेकरू पोटात ठेवीन कोण? अग्नीले पुढे गेला. आणि ग्रंथात लिहिलंय बरं, हे माय मनाचं नाही. अग्नीले पुढे केला आणि अग्नीच्या मुखामध्ये भोलेनाथ आपला अंश टाकतायत. आता भोलेनाथांचा अंश हा इतका तेजस्वी होता का त्या अग्नीच्या पोटामध्ये बी आग लागली. आणि त्या अंशाला पोटात जाताना पाहिलं माता पार्वतीने. आणि पार्वती मातेने शाप दिला अग्नीला, तो अधिकार फक्त माझा आहे. आणि मी नसताना तू माझ्या भोलेनाथांचा अंश स्वीकारला, मी तुला शाप देते. याच्या पुढे तुझ्यामध्ये जे बी पडेल ते स्वा होईल. तुझी भूक कधीच भागणार नाही. हा अग्नीला शाप आहे. म्हणून आपण म्हणतो पोलीस स्टेशन मध्ये वल्ले बी लाकडं जायतात, कोल्हे बी लाकडं जायतात. अग्नी आहे. आठवलं म्हणून 2 सेकंदाचा मुद्दा आहे. पाटील बुवा, तुम्ही ना पाणी तपवायले भांड ठेला. भांड चुल्यावर भांड आहे आणि त्या खाली आग लायला आहे. ती आग ते भांड तपवते आणि त्या भांड्याबरोबर काय तपते? पाणी तपते. ते पाणी मनातल्या मनात म्हणते हे भांड नसतं ना, मी त्या अग्नीला त्याची अवकात दाखवली असते. का लक्षात? सामर्थ्य आहे पण काही गोष्टी अशा मध्ये असतात की माणसाला बोलता येत नाही. बर्फाचा गोळा होता, बर्फाचा. आणि हा बर्फाचा गोळा असा बसलेला होता ना, ती अग्नी त्याला घडी घडी असा टोचन करे. बर्फानं लय सहन केलं, लय सहन केलं. पण सहन करता करता मग त्या बर्फानं बी अंग सोडून दिलं आणि पाणी झालं. आणि ते पाणी घुसलं आगीत. काय झालं पुढे? म्हणून शांत माणसाच्या नांदी लागायचं नाही. तो किती बी गरम असला ना तर तुमचा 1 मिनिटात पाणी करू शकतो. मी लय शांत माणूस आहे. मला आमचे महाराज लोक कोणी इच्छू म्हणते, कोणी इस्तो म्हणते, कोणी उभरेल म्हणते. मला काही बी म्हणा, मला काही फरक पडत नाही. मी आहे तसा. मी लय शांत माणूस आहे. पण जर समोरच्यानं 1 बी कडी चुकवली तर मी 10 कड्या चुकून टाकतो. तुम्ही ना हो म्हटलं की का हो, आरे म्हटलं की कार्य येण. काही म्हणतात तुम्ही तर महाराज. मी महाराज आहे पण मी क्षत्रिय बी आहे. अहिंसा परमधर्मो धर्मो हिंसा तथैवच. तुम्हाला जी भाषा समजत असेल त्या भाषेत आम्ही समजू. आम्ही तुमचं ऐकून घेणार नाही. महाराज साधू लोकांना राग नाही करायला पाहिजे. मग थुका आमच्या अंगावर. आम्ही काही एकनाथ महाराज आहे? काही लोक म्हणतात 108 वेळा यमन थुंकला. मग एकनाथ महाराजची भावबंदकी का मर्यादा द्यायला होती? आम्हा अंगावर थुकून पहा बरं तुम्ही. एखादा तुमच्या कॉलनीतला एक माणूस आला माझ्या अंगावर थुकून गेला, तुम्ही गंमत पासाल का? मग जर माझ्या अंगावर थुकेल सहन होती, एकनाथ महाराजच्या अंगावर तर थुकून राहिला, मग हे काय काय पाणी भरायला राहिलं होते? जाऊ द्या, तो वेगळा मुद्दा आहे, आपण पाहू नंतर. ते एवढ्या पैशाने एवढंच चांगलं पाहिजे, जास्त बोलू नये. माझ्या डोक्यात एवढे विषय भरेल आहे, अजून तर मी ग्रंथ उघडला नाही. ग्रंथ उघडल्यावर तर मग तुम्ही जपून गेले असते. तर माझ्या डोक्यातलं चालू आहे आता.
अग्नीमध्ये ते तेज टाकलं आणि त्याला काही दिवस चालले गेले. पार्वती मातेने प्रश्न विचारला भोले बाबाला की का हो भोले बाबा, तुम्ही ना अग्नीच्या पोटामध्ये तुमचं तेज टाकलं होतं, मग त्याचं काहीतरी तयार झालं असेल की नाही? भोले बाबा म्हणे मला ध्यानच नाही म्हणे. मग भोले बाबांना काय केलं, त्या अग्नीला विचारलं, का रे बेटा अग्नी, तेरे पेट में मैंने जो आऊं डाला था उसका क्या हुआ रे? तो म्हणे भोले बाबा अरे भयान गरम होतं ते, मग मला माफ कर जा बरं, असा तो म्हणतो अग्नी. वनामध्ये सप्त ऋषींच्या बायका बसलेल्या होत्या 7. त्याला थंडी वाजल होती. मग त्याने आकटी केली शेकोटी. आपल्याकडचे बरेच शब्द बाहेर समजत नाही. आपल्याकडे गुड घ्यायला टोंगे म्हणतात, अनमोल ते काय माहित नाही. मी ना कीर्तनात सांगलं की कथेमध्ये बसल्याच्या नंतर तुमचे टोंगे चांगले होता. लोक म्हणे चांगले होता हेच ठीक आहे, टोंगे काय आहे? भाषा समजत नाही. इकडचा महाराज तिकडे काऊन चालत नाही, किंवा तिकडचा इकडे काऊन, भाषा टोंगे. आता मला बी बुद्धी पाहिजे की आपण कोणत्या भागात चाललो. मी टोंगे म्हणून गुडघे गुडघे असं आहे का? शब्द समजल्याने की ऱ्यास होतो. आणि मग त्या अग्नीने काय केलेलं आहे, सप्त ऋषींच्या बायका या जंगलामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये अग्नीवरती अंग शेकत असताना ब्रह्ममुहूर्ताची वेळ झालेली होती. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी तिचं नाव आहे अरुंधती. अरुंधतीने थंडी वाजत होती, पण तरी बी ती गंगा स्नानाला चालली गेली. आणि असा बाया काही गेल्याने यायनं आळस केला. आणि या अग्नीनं काय केलं माहिती का, आपल्या पोटातला गर्भ त्या 6च्या 6 बायाच्या पोटात टाकून दिला. त्या 6च्या 6 गर्भ होते. त्या घरी आल्या. गर्भवतीच्या बाईच्या चेहऱ्यावर तेज असते. त्या ऋषीनं पाहिलं ते, आणि ऋषीचं डोकं फिरलं की तुमच्या पोटात गर्भ कस काय, कोणाचा? तुम्ही पापी बाया आहे, घराच्या बाहेर व्हा. त्याला तुमच्या नाही काय झालं. मग त्या घराच्या बाहेर आल्या, परत जंगलात राहायला लागल्या. पण त्याला बी ते काही सहन झालं, त्याने हिमालयावर फेकून दिलं. ते हिमालयाला बी सहन झालं नाही, त्यानं गंगेमध्ये वावडून दिलं. त्या गंगेला बी ते सहन झालं नाही, त्या गंगा मातेनं काठावर टाकलं. काठावरून ते जंगलात पडलं. आणि त्या जंगलामध्ये एक बाळ जन्माला आलं. आणि त्या बाळाचं नाव आहे कार्तिकीय भगवान उमापती महादेव की जय. असा तपास लागला मग तो. आणि ते बाळ या 6 बायाला परत सापडलं. म्हणजे पृथ्वी गोल आहे. पृथ्वी कशी आहे? गोल आहे. तुम्ही ना दृष्टांत ऐकेलं असेल, पण माझ्या तोंडून ऐका. रस्त्यानं चालताना आंब्याचं झाड दिसलं. आंबा पाहिला, तोडला, खाल्ला, संपला कार्यक्रम. हा काय दृष्टांत होता का? सांगतो ना. आंबा कोण पाहिला? डोळ्यानं. आंब्याला घेऊन कोण गेलं? पाय. तोडला कोण? खाल्ला कोण? गेला कुठे? आणि तो मालक आला. आणि त्या मालकानं पाठीत दंडा घातला. मार कोण खाल्ला? पाला कोण? हा. मग मार जरी पाठीनं खाल्ला, आसू कुठून आले? कारण पायाला कोण होता? कर्म म्हणता आले. जडून सुरुवात झाली तरी जे सांग तुम्ही, तुम्हाला पाठलाग भेटणार. चला पुढे या. मग आता मग नारद महर्षी, माता पार्वती आणि भोलेनाथ शोधायला लागले. स्वतः त्यांनी त्या 7 ऋषींच्या पत्न्यांना शोधलं. त्यांच्याकडे ते बाळ होतं, पण त्या बाया काही ते बाळ द्यायला तयार नव्हत्या. नारदांनी मध्यस्थी केली आणि नारदांनी सांगितलं की आई बाबा ते बाळ देऊन टाका, कारण त्याच्या हातून जगाचं कल्याण होणार आहे. त्याच्या हातून तारकासूर नावाचा राक्षस मरणार आहे. मग काही लोक म्हणतील महाराज मग पार्वतीच्या पोटी काऊन नाही? तुम्हाला मुद्दा नाही समजला. काही नाही समजला. तारकासुराला जो मारणार आहे तो शिवपुत्र पाहिजे. आणि जो पार्वतीच्या पोटातून आला असता तो शिवपुत्राने, मग तो शिव पार्वती पुत्र झाला असता ना, मग तो तारकासुर मेला नसता. स्पेशल शिवाचा पुत्र. या कार्तिकेयला पार्वतीची आई मान्यता नाही. तो शिवपुत्र आहे, ओरिजिनल शिवपुत्र. त्याला पार्वतीचा काही संबंध नाही तिथे.
आणि मग त्याला लहानचं मोठं केलं आणि मग तो चांगल्या पद्धतीने सगळ्या ऋषी मुनी देवांच्या आशीर्वादाने त्याला सगळे शस्त्र अस्त्र प्राप्त झाले आणि मग शेवटी तारकासुराचा आणि त्याच्या युद्धाचा प्रसंग आहे. सगळेचे सगळे आता देव हरलेले आहेत. तुमची इच्छा पुरी करणंच पडेल ना. जवळ येते आमचे ट्रेंड चालतो पाटील काका. ट्रेंड काय चालतो? ट्रेंड. आता सध्या एक ट्रेंड चालू आहे. कोणता कोणता ट्रेंड चालू आहे माहित नाही? अरे काय लोक आहेत मलकापूरचे लोक एवढे मागे नाही राहू शकत. ओ श्याम आजा तीन बान के धारी तीनों बान चलाओ ना मुश्किल में है दात तेरा अब जल्दी आओ ना. तीन बान के धारी तीनों बान चलाओ ना मुश्किल में है दात तेरा अब जल्दी आओ ना. तीन बार तीनों त्या ऑपरेटरला घरी जाऊ देऊ नका. त्याला बोलून घेत जा. साऊंड मध्ये लगेच फरक पडून जातो. तो हरे का सहारा आहे खाटू श्याम हमारा. काही लोकांना हे बी माहित नाही की खाटू श्याम म्हणजे कोण आहे. काही लोक त्याला कृष्णाचा अवतार म्हणतात. मी सांगितलं तुम्हाला शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनात मला आठवण दे जा, कारण त्याचं पॅकेज वेगळं आहे. खाटू श्याम बाबाचा ट्रेंड वेगळा आहे सध्या. ते फुकट नाही होणार. हो आणि कथा फुकट ऐकू नये. 1-1 लाख रुपये दिले पाहिजे. लोक म्हणतील तो जाय रे आम्ही ज्या नोटा कुठे चालताना त्या देऊ तुले. पैसा कमवायचा म्हटलं असताना लुटायचं म्हटलं असताना माझ्या वाणीमध्ये देवाने मला एवढी ताकद दिल्या नाही की लोक मला काही बी द्यायला तयार होतात. पण आज लोक मी कोण असं घेल नाही, कारण घेतलं की स्वाभिमान मरतो. ज्या साधूला घ्यायची सवय पडते, जो लोकांचा दबेल राहतो, काका पुढच्या वर्षी माझी कथा ठेवा बरं का, आणि त्यात एक कीर्तन तरी मला द्या, असा कथाकार असा कीर्तनकार समाजाला स्पष्ट भाषेत बोलू शकत नाही, कारण त्याने त्याचा स्वार्थ पूर्ण करणार होतो. स्वार्थी माणूस कधीच कडक बोलू शकत नाही. कडक तोच बोलू शकतो ज्याच्या अंतःकरणात निस्वार्थ भाव आहे. हे खरं आहे, पटत असेल तर घ्या, नाही तर सोडून द्या. स्वार्थ आला की माणूस असा क्षीण होतो, तो स्तुतीमध्ये लागून जातो. आणि स्तुती करायची तर देवाची आणि निंदा करायची तर देवाची. माणसांची स्तुती करून काहीच भेटणार नाही. मी ना समजा एखाद्याचं फार कौतुक केलं, तुम्ही करून करून काय करता, पुढच्या वर्षी अजून मला कथेने बोलवसाल, त्याच्यानं काही माझा उद्धार थोडी होणार आहे. तुमची स्तुती करून मला कथा भेटेल, पण देवाची स्तुती करून माझी व्यथा जाऊन मला मोक्षपद भेटू शकतं, हे माझ्या लक्षात असलं पाहिजे. कारण माझा विश्वास आहे, या कथेला गजानन महाराज आहेत, या कथेला हनुमंत आहेत, या कथेला रामचंद्र भोलेनाथ सगळे परिवारानिशी या कथेला आलेले आहेत. त्यांनी माझा उद्धार केला पाहिजे, तुम्ही नाही. तुम्ही तर माझ्या एक शब्द चुकला तर तो 12 महिने घेऊन फिरसान, महाराज सकस काय बोलले.
मी तर तशा लोकांना सांगतो, तुम्ही 2 मिनिटं स्टेजवर या, 5 मिनिटं बोलून दाखवा मध्ये, काही बी बोला, जे पटीन ते बोला. तुमच्या पायामध्ये थरकं घुसल्यानं तर मग मला सांगता तुम्ही, तुमचा व्हिडिओ बनवतो मी. बुक्का लावायला येतात तरी बी त्याचे हात थर थर करता, डोळ्यात बोट घालता राहिले, काय बोला. ही ते आले की समजते, ही गादी आहे ना, ही भयानक गरम आहे. एक शब्द सुचत नाही पुढचा, पण असं मेंटॅलिटी सगळ्याच्या नजरा मग याकडे महाराज काय सांगतील, आणि मला नाही सुधारलं तर तुम्ही बी बोर होता नव्हतं, त्याला काही खरं नाही. तुम्हाला पकडून ठेवणं, तुमचे मन जुळवून ठेवणं, तुम्हाला हसत ठेवणं, तुमच्या दुःखाचा विसर करून तुम्हाला ही कथा तुमच्या डोक्यात घालणं, हे फार मोठं चॅलेंजिंग असतं. आणि एखाद 2 शब्द सुटला, महाराजांनी असं बोलायला नाही पाहिजे होतं, इकडे इकडे ये माहिती बोल. महाराजांनी आमच्या गावामध्ये खूप सुंदर कथा केली, महाराज खूप छान कथा करतात, महाराज खूप फोडून फोडून सांगतात, आम्हाला इतका आनंद झाला महाराज, मी तुम्हाला खरंच सांगतो, अशी कथा आम्ही कधी ऐकली नाही. पण आज मी तुम्हाला या संपूर्ण आनंद सोसायटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओ माणसा, अरे तू बोलून काय राहिला, कारण त्याला त्या स्मशानात बोलायची सवय होती, त्याला स्टेजवर उभं केलं. शिवपुत्र लहानचा मोठा झाला, त्याला इंद्रदेवाने, विष्णुदेवाने, ब्रह्मदेवाने, सगळ्या ऋषीमुनींनी शस्त्र अस्त्र प्रदान केले. आणि मग त्या शस्त्र अस्त्रांच्या बळावरती त्यांच्या आणि तारकासुराचं युद्ध चालू झालं. आणि शेवटी ज्या तारकासुराने वरदान मागितलेलं होतं की मला शिवपुत्र मारू शकतो, तर शिवपुत्राने त्या तारकासुराचा जीव घेतला. याच्या कथेतून तुम्ही एकच शिका, तुम्ही कितीही हुशारी केली, तुमचं आयुष्य जरा वाढत नसेल, पण तुम्ही अमर होऊ शकत नाही, तुम्हाला एक दिवस मरावं लागणार आहे. आणि त्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर परमात्मा तुमच्यावर कृपा करतो. या गोष्टी तुमच्या अंतःकरणात आल्या पाहिजे. उमापती महादेव की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय. मेरे भोले ओ बम भोले, मैं काशी नगरिया
गणपती महादेव की जय सियावर रामचंद्र भगवान भगवान की समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज महाराज की जय